काय गेला की नाही 6 नाही गेला मग गेला असा आविर्भाव करायचा. काय थंडी आहे ना त्यामुळे असं शरीर आखडतं आणि आपला ॲटिट्यूड येतो. काय थंडीमुळे काय लोकांचं काय काय होतं तुम्हाला माहिती नाही. सध्या थंडी जोरात आहे. पुण्यातली थंडी विचारूच नका, फक्त एवढंच म्हणायचं आला थंडीचा महिना लवकर शेकोटी पेटवा. आणि शेकोटी पेटल्यानंतर पोटात जी आग पडते त्या आगीला विझवण्यासाठी निरनिळे पदार्थ पोटात टाकावे लागतात आणि ते पदार्थ शोधण्यासाठी खाऊ गल्लीत यावं लागतं. तर मंडळी मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात मी मराठीच्या खाऊ गल्लीत. आणि आजच्या आपल्या खाऊ गल्लीची सफर रंगणार आहे दादर भाग 2 मध्ये. चला मी 6 मारून आलोच, तुम्ही पुढे वा. आजचा आपला खाऊ गल्लीचा शो आहे दादरमध्ये. दादर या परिसराला एक वेगळी ओळख आहे. कला, क्रीडा, संस्कृती, इतिहासाचा इथे सुरेख मेळ आहे. एकीकडे नाट्य संस्कृती टिकवून ठेवणारं शिवाजी मंदिर आहे, तर दुसरीकडे अनेक क्रीडापटू घडवणारं शिवाजी पार्क आहे. पार्कातला जिप्सीचा अड्डा तर अनेक कलाकारांचं एकत्र येण्याचं ठिकाण. आणि दादर सेनाभवनचा हा एरिया कोण विसरू शकेल. मराठी माणसाला मुंबईत जगवणाऱ्या आणि तगवणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृती या वास्तूत दाटून आहेत. याच शिवाजी पार्कमध्ये त्यांचा स्वर दुमदुमत असेल. शिवाजी पार्कनेच नंतर मनसेची जडणघडण पाहिली आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकही चैत्यभूमीजवळ साकारत आहे. मंडळीनो, दादरला इतिहास आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा इतिहास घडवणारा हा परिसर आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे विशेष करून आपल्यासारख्या खाण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी इथे अगणित चॉईसेस आहेत. म्हणजे तुम्हाला फ्रेश राहायचं असेल तर नेहमीच फ्रेश खायला पाहिजे आणि फ्रेश खाण्यासाठी तुम्हाला ओव्हन फ्रेश हे नेहमीच तुमच्याकडे हजर आहे. तुम्ही दादरमध्ये आलात की तुम्हाला मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल बघायला मिळते. पण तुम्हाला इटालियन, मेक्सिकन किंवा कॉन्टिनेंटल फूड खायचं असेल तर ओव्हन फ्रेशला नक्की भेट द्या. आता आपण तिकडेच भेट दिलेली आहे, त्यामुळे काय नक्की खायचं आहे किंवा काय टेस्ट करायचं आहे चला बघूया. तर ओव्हन फ्रेशमध्ये आपण आलो आहोत आणि ओव्हन फ्रेशमध्ये आपल्या सगळ्यांचं म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ह्याची एक खासियत आहे, इथलं वातावरण फ्रेश, देणारे फ्रेश, खाणारे फ्रेश, सगळं फ्रेशोमेनी असतो इकडे, त्यामुळे कसं मस्त वाटतं. आणि सध्या इथे स्ट्रॉबेरी फेस्टिवल चालू आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरीवर सगळे ताव मारतायत, तुटून पडतायत. तर आपण ही स्ट्रॉबेरी डिश मागवूया. म्हणजे कसं स्ट्रॉबेरीची डिश समोर ती माझ्या मनातली आणि तुम्ही असं सगळे मिळून मस्त मजा करूया. ती डिश इतकी अप्रतिम आहे आणि नाव तुम्हाला सांगतो इतकं मोठं नाव आहे, तर मी ते नाव घ्यायला गेलो तर मी कुठेतरी चुकणार आणि मग तुम्ही मला नावं ठेवणार आणि मग त्याच्यामध्ये सगळं गडबड होणार. त्यापेक्षा मी ती डिश मागवतो, पण माझ्या स्टाईलने. ते मगाशी तुम्ही नाव घेतलं ना मोठं, ती डिश मागवा ना, स्पेनची आहे ना, आपण कशाला बोला, येते डिश. डिश आलेली आहे. स्ट्रॉबेरी फेस्टिवल चालू असताना स्ट्रॉबेरीची डिश आलेली आहे आणि सोबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओव्हन फ्रेशचे मॅनेजर अभिजित साळवे. अभिजितजी, मी मराठीच्या खाऊ गल्लीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर, वेलकम सर. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्याची मला नाव सांगा. नाव फार मोठं नाव आहे, काय आहे? हा जे डिश आहे ते स्पॅनिश प्रोडक्ट आहे. Okay. आणि याचं नाव आहे स्ट्रॉबेरी वॉटरमेलन कॅन्टलूप गॅस्पाचिओ सूप. आणि हे बेसिकली कोल्ड सूप आहे. तुम्हाला कळलं ना, म्हणजे मला कळलं, तुम्हाला कळलं नाही बघतोय मी. असो, मला सांगा की आता स्ट्रॉबेरी फेस्टिवल चालू आहे, असे फेस्टिवल सीझन वाईज असतात की काय मी कसं? नाही, हे आमचं 3रं वर्ष आहे. बरं आणि आम्ही बेसिकली डिसेंबर महिन्यातच करतो, कारण ते स्ट्रॉबेरीचा महिना असतो. बरं. त्यामुळे आम्ही आणि आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद भेटला आहे फर्स्ट इयरपासून, त्यामुळे आम्ही कंटिन्यू ठेवलं आहे आता. तर आता मी या जे काय सूप आहे त्याची जरा टेस्ट करतो. सूप म्हटल्यानंतर एकतर खूप असं हॉट सूप किंवा असं काही गरम पदार्थ असतो, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा कोल्ड सूप आहे. पण नंतर काय नक्की आहे हे? म्हणजे हे काय सर, हे स्पेनची डिश आहे. Okay. स्पेनमध्ये पुरातन काळात जेव्हा लोक शेतात जायचे काम करायला, तर उखाड्यामुळे त्यांना गरम व्हायचं, तर त्यांना काहीतरी थंड हवं होतं खायला. म्हणून त्यांच्याकडे त्या टायमाला जे अवेलेबल होतं म्हणजे ब्रेड्स, वॉटर, ऑलिव्ह ऑइल, कुकुंबर, हर्ब्स आणि गार्लिक, ह्यात हे सगळ्यांचं त्यांनी मिश्रण केलं आणि एका भांड्यात टाकून त्याला कुटलं. त्याच्यानंतर त्या लोकांनी साईडला ठेवलं. ते जे होतं ते होतं गॅस्पॅचिओ. आणि थंड झाल्यानंतर त्या लोकांनी ते खाल्लं.
ते खाल्लं त्यांना अगदी रिफ्रेशिंग आणि फ्रेश वाटायला लागतं. म्हणून हे जे सूप आहे त्याला नाव पडलं गॅस्पॅचिओ. ओके, गॅस्पॅचिओ. गॅस्पॅचिओ. काय काय ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आम्ही स्ट्रॉबेरीज, वॉटरमेलन, कॅन्टलूप्स आणि स्ट्रॉबेरी प्युरी आहे. नो ॲडेड शुगर, नो प्रिझर्वेटिव्स, लेमन ज्यूस आणि ही क्रीम, एलेन व्हाईट क्रीम, आणि गार्निश केलंय दिलनी. म्हणजे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला ते यावं लागणार आणि नक्की टेस्ट करा. मी पण टेस्ट करतो, तो पण जरा फेरफटका मारून या. फेरफटका मारलं, गुड. आता मी ज्यूसचा आस्वाद घेतोय. मला सांगा हे काय आहे नक्की? तुमच्या हातात जे आहे ते आहे मॅन्डरिन कलामांसी. पुन्हा एकदा नाव सांगा ना. मॅन्डरिन कलामांसी. कळलं? मला पुन्हा बोलायला लावू नका. हा, आणि आता हे काय? लाईम मिंट कूलर. लाईम अगदी रिफ्रेशिंग. वा, काय काय याच्यामध्ये? लाईम मिंट कूलर मध्ये आम्ही स्प्राईट, ओके, मिंट आहे, लेमन ग्रास आहे. ओके, सगळं नॅचरल गोष्टी, एकदम नॅचरल. इथे आर्टिफिशियल काही नाही. येस. आणि हे त्याच्यामध्ये मॅन्डरिन पल्प आहे. ओके, खूप मस्त असं टेम्पटिंग आहे सगळं खाण्यासाठी. तर तुम्ही लवकर या. आणि अभिजितजी खूप खूप धन्यवाद. आमच्या खाऊ गल्लीला खूप छान डिश दिलीत आणि मला वाटतं आता फेस्टिवल चालू आहे तर लोक येतील, तुटून पडतीलच. आणि बाकीच्या डिशसाठी तुम्ही तयार राहा. थँक्यू व्हेरी मच. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टींचा आम्हालाही आस्वाद घ्यायचा आहे तर आम्ही काय करू? काही करू नका, डायरेक्ट दादरला या, वेस्टला उतरा आणि रानडे रोडला सुश्रुषा हॉस्पिटल आहे, त्याच्या अपोजिट हे ओवन फ्रेशचं मस्त तुमच्यासाठी सज्ज उभं आहे. आणि मग या आस्वाद घ्या आणि मग ताव मारा. आता मी ताव मारतो, तुम्ही पुढे वा, मी आलो. चला. म्हणजे आता आपण दादर परिसरात फेरफटका मारतोय. दादर परिसर म्हटलं की आपल्याला आठवते ती लोकांची गर्दी, फूल मार्केट, लग्नाच्या खरेदीसाठी उडालेले झुंबट, शिवसेना भवन, शिवाजी पार्कचा कट्टा, त्यावरच्या गप्पा. आणि हे सगळं चालत असताना पोटात जेव्हा आग पडते तेव्हा काही लोकांना मामा काण्याचे वडे आठवतात, काही लोकांना गोमांतकमधल्या डिश आठवतात, काही लोकांना तहान लागली असेल तर लगेच श्रीकृष्णाची लस्सी आठवते. आणि मला पण काहीतरी आठवते. आणि तो इकडचा हॉट स्पॉट आहे आणि तिकडे अप्रतिम असं मिळतं. असो, हे आपण टेस्ट करूया, पण छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठीवरचा खाऊ गल्ली.